नमस्कार अंजय महाराष्ट्र मंडळी, आज भोसरी या भागामध्ये मी उभा आहे आणि भोसरीमध्ये तुम्ही अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK आणि जागेसहित जर बंगलो शोधत असाल तर इथं 3, 4, 5 BHKचे बंगलोचे सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहे। आणि चांगली गोष्ट काय, फ्लॅटचं पोझिशन हे पुढच्या 1 वर्षात आणि बंगलोचं पोझिशन पुढच्या 6 महिन्यात इथे होणार आहे। सो अर्ली पोझिशनचे फ्लॅट आणि बंगलो तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे तो मी तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण समजून सांगतो, ज्यामुळे तुम्हाला इथली साईट व्हिजिट करणं आणि इथे फ्लॅट आणि बंगलो बुक करणं सोपं जाईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलून घेऊ। आता कनेक्टिव्हिटी सांगायची झाली तर प्रॉपर भोसरी गावठाणात हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। जेव्हा तुम्ही कासरवाडीकडून मोशीच्या दिशेला जाता, म्हणजे पुणे नाशिक हायवेवरनं तुम्ही मोशीच्या दिशेला जाता, तर उजव्या साईडला जो भाग आहे भोसरीचा, तिथं विठ्ठलनगरमध्ये हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे। सो तुम्ही कासरवाडीकडून जर मोशीच्या दिशेला येत असाल तर उजव्या साईडला ब्रिजवरनं न जाता तुम्ही जर ब्रिजच्या खालून आलात तर उजव्या साईडला विठ्ठलनगर पडतं, तिथं हा प्रोजेक्ट आहे। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही भोसरीकडून आळंदीच्या दिशेला जात असाल, म्हणजे भोसरी आळंदी रोड जो आहे तिथून जाताना उजव्या साईडला अजून एक रोड आहे। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही विश्रांतवाडीवरनं येत असाल तर दिघीवरनं सुद्धा डायरेक्ट यायला एक रोड आहे ह्या प्रोजेक्टला। सो 3 रोडची कनेक्टिव्हिटी जी आहे ती तुम्हाला ह्या प्रोजेक्टला आहे। आता फक्त फरक इथं आहे की तुम्ही कुठल्या दिशेने येत आहे त्या हिशोबाने या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी तुम्हाला लागू होईल। त्या व्यतिरिक्त आळंदीचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे ते 15-1 मिनटाच्या अंतरावर आहे। हॉस्पिटल जे आहे त्या प्रोजेक्टपासून 5 मिनटाच्या अंतरावर आहे। स्मार्ट बाजार 10 मिनटं आहे। DY पाटील कॉलेज 15 मिनटं आहे। भारत पेट्रोल पंप 2 मिनटाच्या अंतरावर आहे। आणि बाकी जे काही नियर बाय लोकेशन आहेत ते मी स्क्रीनवर टाकतो आहे, तुम्ही बघून घ्या, त्या हिशोबाने तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात येईल। एकच सांगतो फक्त की लोकेशन जे आहे ते प्रॉपर गावठाणात आहे आणि अशा लोकेशनला आहे की जिथे आता कुठलीही जमीन अवेलेबल नाही आहे। ज्या जमीन शिल्लक आहेत तिथे असे छोटे छोटे प्रोजेक्ट जे आहेत ते आता इथे बनतात आहे। आता हा प्रोजेक्ट जो आहे तो 1 एकरमध्ये आहे, ज्याच्यामध्ये असे रो हाऊस प्लस फ्लॅटसुद्धा इथे असणार आहे। तुम्ही जेव्हा कधी साईट व्हिजिटचा प्लॅन कराल तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला संपर्क करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला गुगल लोकेशन पण देऊ आणि तुम्हाला फोनवर हे लोकेशन शोधण्यासाठी मदत पण करू। तसं लोकेशन असं खूप अवघड नाही आहे, प्रॉपर गावठाणातलं लोकेशन आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक पण टाकतो आहे, पण बऱ्याचदा लिंक ओपन होत नाही किंवा अजून काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करून आम्हाला संपर्क करा। आमची टीम काय करेल, तुम्हाला हा प्रोजेक्ट पण दाखवेल। आणि सेम अजून एक असा प्रोजेक्ट जो आहे तो जे भोसरीचा मेन बस स्टॉप आहे तिथून थोड्याशा अंतरावर चालू आहे, तिथे पण तुम्ही फ्लॅट जे आहे ते 2 BHK बघू शकताल। म्हणजे फ्लॅटचा तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल आणि अजून एक पुढचा एक प्रोजेक्ट आहे तिथे एक ऑप्शन मिळेल। बंगल्यांचा ऑप्शनमध्ये जात असाल तर हा एकमेव भोसरीतला बंगलो प्रोजेक्ट आहे, एक रो हाऊस प्रोजेक्ट आहे। सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ। 1 एकरचं हे पूर्ण लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये इथं उजव्या साईडला एक बिल्डिंग आहे, हे गेट आहे प्रोजेक्टचं। गेटला लागून पहिली इथे 5 गुंठ्यात बिल्डिंग आहे आणि उर्वरित जी जमीन आहे साधारणतः 35 गुंठे, त्याच्यामध्ये पूर्णपणे बंगलोचं प्लॅन इथं करण्यात आलेलं आहे। आता इथे टोटल फ्लॅटबद्दल मी जर तुम्हाला पहिलं सांगायला गेलो तर ही 7 मजली बिल्डिंग आहे। एक बेसमेंट फ्लोअर आहे, मग ग्राउंड फ्लोअर आहे आणि वर 7 फ्लोअर रेसिडेन्शियल आहे। प्रत्येक फ्लोअरला 4 फ्लॅट इथे देण्यात आलेत आणि टोटल 28 फ्लॅट इथे असणार आहे। आता 2 BHKमध्ये इथे तुम्हाला 2 कार्पेट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। एक आहे 638 आणि दुसरा आहे 641 आणि फर्स्ट फ्लोअरला 2 फ्लॅट असे आहेत जे की गार्डन फ्लॅट असणार आहे, जे की 2.5 BHK आहेत। एकाचा कार्पेट 962 आहे, दुसऱ्याचा कार्पेट 1025 स्क्वेअर फूट आहे आणि टोटल या बिल्डिंगमध्ये 28 जे फ्लॅट आहे ते असणारे 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस आहेत आणि रूफटॉपला इथे 8 ॲमेनिटीज तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आणि मागच्या साईडला टोटल 24 बंगल्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। आता हे जे बंगले आहेत त्याच्यामध्ये 3 BHK 4 BHK 5 BHK असे 3 ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत आणि बंगल्यांच्या जे ॲमेनिटीज आहेत त्या टोटली वेगळ्या असणार आहे। म्हणजे ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर मॅक्सिमम बंगलो जे आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त फोकस इथे करण्यात आलेत आणि जे काही 28 फ्लॅट आहेत त्याची कॉस्ट जी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह आणि अफोर्डेबल इथे ठेवण्यात आली। सगळ्यांच्या कॉस्ट ज्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। त्या व्यतिरिक्त कॉमन फॅसिलिटीबद्दल जर आपण बोलायला गेलो तर तुम्हाला इथे
24/7 सिक्युरिटी गार्ड, CCTV हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे गेटवर आहेत. गेट बनवून या प्रोजेक्टचं तयार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे या पूर्ण प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम आहे आणि ते कॉर्पोरेशनच्या पाण्यासोबत बोरवेलचं म्हणजे वापरायसाठी जे पाणी लागतं ते बोरवेलचं पण तुम्हाला इथे कनेक्शन करून देण्यात आलेत. आणि बाकीच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या मी तुम्हाला हे जे बंगलो आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. सो तुम्ही इथे फ्लॅट 2 BHK फ्लॅट, त्याच्या व्यतिरिक्त 3 BHK 4 BHK 5 BHK बंगलो जागेसहित आणि 2 फ्लॅट जे ते गार्डन फ्लॅट फर्स्ट फ्लोअरला ते इथे घेऊ शकणार आहात. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटी लक्षात आल्या असतील. आता आपण काय करूया की जो बंगलो इथं बनवून तयार आहे, आता इथं सॅम्पल किंवा शो बंगलो तयार नाही आहे, तर ॲक्च्युअल जो मिळणार आहे बंगलो ते बनवून तयार आहे. तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया की त्याचा म्हणजे जे लँड आहे त्याच्या व्यतिरिक्त जी लिव्हिंग आहे, किचन आहे, सगळ्या बेडरूम ह्या किती साईजच्या दिल्या आहेत, काय कार्पेट आहे, हे सगळं डिटेलमध्ये समजून घेऊया. सो मंडळी, चौकट बघू शकता आणि फ्लॅटचे जे दरवाजे असतात ना, जे की लॅमिनेटेड वुडन डोअरचे असतात, त्याची हाईट थोडी कमी असते. पण इथं जर तुम्ही हाईट बघितली ना तर बंगल्याला शोभेल अशी हाईट तुम्हाला इथे देण्यात आली आहे. आणि इथं लॅमिनेटेड वुडन डोअर न देता जम्पवूड विथ ब्रास मेटल तुम्हाला ह्या दरवाजामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही घर बनवता जागा घेऊन किंवा बंगलो बनवता, त्याचा एंट्रन्स जो असतो दर्शनी भाग तो कसा भव्य दिव्य असावा लागतो. सो तुम्हाला इथे तो फील जो आहे तो प्रॉपर मिळतो आहे. आणि हा जो युनिट मी तुम्हाला दाखवतो आहे हा ॲक्च्युअल युनिट आहे, हा शो किंवा सॅम्पल फ्लॅट मुळीच नाही आहे. त्याच्यानंतर ह्या दरवाजाला लागून तुम्हाला इथं 2 विंडो देण्यात आले बघा व्हेंटिलेशनसाठी प्रॉपर. इथे एक देण्यात आलेली आहे छोटी, इथे एक मोठी देण्यात आली आहे. त्यामुळे व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर तुमचं इथे राहणार आहे. वास्तुशास्त्राच्या हिशोबाने तर प्रत्येक फ्लॅट असून तो बंगलो बनवण्यातच आलेला आहे. पण हे जास्तीत जास्त दरवाजे खिडक्या देण्यात आल्यामुळे तुमचे घरातली जी हवा आहे ती नेहमी खेळती राहणार आहे. आता इथं फर्निचर बघा किती सुंदर इथे प्लॅन करण्यात आलं आहे. हे लिव्हिंग इथे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही असं तर फर्निचर ठेवू शकता, पण याच्यापेक्षा पण सुंदर प्लॅनिंग जे ते करू शकता. आता इथे फॉल सिलिंग बघा कशा तुम्हाला देण्यात आल्या आहेत. आता हे जे फर्निचर आहे किंवा फॉल सिलिंग किंवा ह्या लाईट्स ह्या तुम्हाला डेव्हलपरकडून देण्यात येणार नाही, पण तुम्हाला आयडिया यावी म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे करून ठेवण्यात आल्या. या साईडला तुम्ही बघू शकता TV कॅबिनेटचं जे प्लॅनिंग आहे ते कसं करून ठेवण्यात आलं आहे. आता ह्या लिव्हिंगची जर साईज सांगायची झाली तर 12.3 × 14 असणार आहे. म्हणजे ह्याची तुम्ही मला लांबी विचाराल तर 14 फूट आहे आणि रुंदी विचाराल तर 12.3 इथे असणार आहे. आणि सुंदर वाटतं आहे दिसायला, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही आतमध्ये जर आलात तर तुम्हाला किचन बघा किती स्पेशियस देण्यात आलं आहे. इथं देवासाठी पण प्रॉपर जे देवरूम असतं, पूजा रूम असतं, त्याचं प्लॅनिंग इथे करण्यात आलं आहे. इथे डायनिंगचं नियोजन आहे. तुम्ही ह्याच्यात अजून बरेच वेगवेगळ्या टाईपनी इथे इंटेरियर करू शकता. त्याच्यानंतर इथे L शेप किचन तुम्ही बघू शकता. ह्या साईडला तुम्ही किचन कॅबिनेटचं प्लॅनिंग बघू शकता कशा पद्धतीने करण्यात आलं आहे. तर किचन डायनिंग सांगायचं झालं तर 14.3 × 14.6 14.5x14चं किचन प्लस डायनिंग तुम्ही इथे बघू शकता. आणि किती स्पेशियस वाटतं आहे बघा, कारण की हे जे लिव्हिंग आणि किचन आहे ना ह्याच्यामध्ये थोडं मॉडर्न स्टाईल किचन बनवल्यासारखा फील देण्यात आला आहे. त्यामुळे हा एरियामध्ये भिंत नसल्यामुळे हे खूप स्पेशियस तुम्हाला असं इथे वाटतं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे काही मॉडिफिकेशन करू शकता. त्याच्यानंतर किचनला लागून इथे तुम्हाला फ्लॅटमध्ये ड्राय बाल्कनी असते. इथे तुम्हाला गार्डन प्लस तुम्ही युटिलिटी एरिया म्हणून याचा यूज करू शकता. तर ही एक स्पेस बघा किती मोठी आहे. या साईडला तुमचं सिवेज जे वॉटर असतं किंवा जे ड्रेनेजचं जे असतं त्याचं प्रॉपर इथं नियोजन वेगळं करण्यात आलं आहे. मागच्या साईडने तुम्हाला प्रॉपर भिंत जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे. आता हे ओपन स्पेस जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅन्टेशनचं प्लॅनिंग पण व्यवस्थित करू शकता. पेवर ब्लॉक पण इथे तुम्हाला देण्यात आले. बेडरूम दाखवण्याच्या आधी तुम्हाला एक स्टोर रूम दाखवतो. इथे बघा ह्या जिन्याच्या खाली तुम्हाला एक स्टोर रूम देण्यात आलेला आहे. आता जागा घेऊन तुम्ही बंगलो बनवला किंवा इथं हा युनिट जरी घेतला तर हे असे जे अतिरिक्त स्पेसेस आहेत ना ह्या कॅल्क्युलेट केलेल्या नसतात कार्पेटमध्ये, पण तुम्हाला हे अशा बनवून मिळाल्यामुळं मॅक्सिमम जो एरिया आहे तो युटिलाइज इथे करता येतो. त्याच्यानंतर एक बेडरूम जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे जी की 10x11ची इथे असणार आहे. आता या बेडरूमला तुम्ही पॅरेंट्स बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम म्हणून योग्य प्रकारे यूज करू शकता. याला इथे फुल साईजच्या तुम्ही बघू शकता ज्या विंडो आहेत त्या देण्यात आल्या, त्यामुळे व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपर होतं आहे. आता तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही इथं सेफ्टी ग्रिलसुद्धा लावू शकता. तसं या विंडोच्या बाहेरची जी जागा आहे ती पण तुमचीच आहे. सो
इथे तुम्ही प्लांटेशन करू शकता किंवा सेफ्टी ग्रिलचं जे नियोजन ते करू शकता. इथं तुम्हाला 3 ट्रॅक ज्या विंडो आहेत ते देण्यात आल्या आहेत. मॉस्किटो ट्रॅक असतो तो सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आला आहे. जर इथून सुंदर पडद्यांचं जर तुम्ही नियोजन केलं तर बाहेरून बघताना हे खूप सुंदर वाटेल. सो आता आपण फर्स्ट फ्लोअरवर जाऊया. सो आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आलो आहे. इथे तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं रेलिंगसुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण परत विंडोचं जे प्लॅनिंग आहे ते करण्यात आलं आहे. प्रयत्न असा केला गेला आहे की जास्तीत जास्त जो उजेड आहे तो तुमच्या घरात आला पाहिजे. त्यानंतर तुम्ही इथे इंटिरियरचा अजून बघा प्लॅन करू शकता. हा जो मधला तुमचा लॉबी स्पेस आहे इथे तुम्ही अशा पद्धतीने काही ना काही प्लॅन करू शकता. देवाचे फोटो लावू शकता किंवा अजून ग्रीनरीचे जे फोटो असतात ते लावू शकता. काही करू शकता. इंटिरियर सुंदर इथे होईल. त्याच्यानंतर हे जे एक बेडरूम आहे दुसरं बेडरूम ह्याची साईज 12.3x11 इथं असणार आहे. आता इथं सगळा जो हा युनिट आहे हा फर्निश करून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला ॲक्च्युअल कार्पेटचा इथे अंदाज येत असेल. या साईडला बघा वॉर्डरोब करून ठेवण्यात आले तुम्ही बघू शकता. डेव्हलपरनी इथलं इंटिरियर जे ते बनवून घेतलेलं आहे म्हणजे रेडीमेड आणलेलं नाही आहे. सगळ्या गोष्टी जे आहेत ते जागेवर ते बनवून घेण्यात आलेल्या आहेत. ह्या साईडला तुम्ही TV कॅबिनेटचं जे प्लॅन आहे ते करू शकता. या साईडला आहे या बेडरूमचं टॉयलेट बाथरूम आणि ह्या साईडला आहे कवर्ड बाल्कनी ज्याला ग्लास रेलिंग देण्यात आली. त्या बाल्कनीची साईज 5.9x6 इथे ठेवण्यात आली आणि ग्लास रेलिंग दिल्यामुळं हा जो बंगला आहे तो बाहेरून खूप सुंदर वाटत असेल या फॉल सिलिंगमुळे आणि ह्या टॉयलेटच्या फॉल सिलिंगमुळे सुद्धा. आता ह्या टॉयलेटची साईज जर सांगायची झाली तर 6x6चं हे टॉयलेट आहे. सो हे होतं दुसरं बेडरूम. त्याच्यानंतर ह्या साईडला आहे तिसरं बेडरूम. तिसरं बेडरूम तुम्ही बघू शकता ज्याची साईज थोडीशी दोन्ही बेडरूमपेक्षा जास्त आहे. 10.9x14 आहे. जास्त स्पेशियस तुम्हाला इथं देण्यात आले. त्यामुळे तुम्ही असं वॉर्डरोबचं प्लॅन त्यानंतर 2 स्टडी टेबलचं जे प्लॅन आहे करू शकता. या साईडला असं इंटिरियर करू शकता. आणि त्या बाल्कनीपेक्षा ती 6x6ची बाल्कनी होती त्या दुसऱ्या बेडरूमची. हे तिसऱ्या बेडरूमची बाल्कनी जी आहे ती तुम्हाला इथे थोडीशी जास्त मोठी बघायला भेटेल. ही अशी पूर्ण 70% ओपन होते. या साईडला पण पूर्ण ग्लास रेलिंग देण्यात आली आणि बाल्कनीची साईज जी आहे ती 10.9x4 देण्यात आली. रुंदी 4 फूट आहे. लांबी जी आहे ती 10.9 आहे आणि ग्रास रेलिंग आणि हे स्टेनलेस स्टीलचं वरचं रेलिंगमुळे हे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि बंगल्याचं जे एलिव्हेशन आहे ते सुद्धा खूप सुंदर इथे तुम्हाला दिसते. त्यानंतर हे आहे टॉयलेट बाथरूम. याची साईज 6.3x6 इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे. स्विचेस जे आहेत ते रोमा कंपनीचे इथे तुम्हाला देण्यात आले. अँकरचीच कंपनी आहे रोमा आणि जे CP सॅनिटरी फिटिंग आहे त्या एस्को कंपनीच्या इथे तुम्हाला देण्यात आलेले आहे. सो हा होता फर्स्ट फ्लोअर. त्याच्यानंतर वरच्या फ्लोअरला आता आपण जाऊया. सो मंडळी आता आपण टेरेसवर आलो आहे. 485 स्क्वेअर फूटचं हे टेरेस आहे. आता बंगलो रो हाऊसमध्ये हाच फायदा असतो की हा जो एरिया आहे ना तो तुम्हाला वापरायला भेटतो आणि गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही हा एरिया खूप चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आता ह्या टेरेसच्या वर जी टाकी दिसते तिथं समोर ती 5000 लिटरची टाकी आहे पिण्याच्या पाण्याची. ती तुम्हाला इथे देण्यात आली. सोलर पॅनलसुद्धा तुम्हाला इथे लावून मिळणार आहे. सो या टेरेसचा जर चांगल्या पद्धतीने यूज केला तुम्ही म्हणजे इथे जे गझिबो असेल परगोले लावले तर दिसायला टेरेस खूपच सुंदर दिसतं. इथे टेरेसला पण तुम्हाला इथे ग्लास रेलिंग देण्यात आली आहे म्हणजे या युनिटचं जे एलिव्हेशन आहे ते चांगलं दिसावं हा उद्देश आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला हा ॲक्च्युअल युनिट जो आहे तो माझ्यासारखाच आवडला असेल. बाकी 3 BHKच्या नंतर इथं 4 BHKचा पण ऑप्शन आहे. 5 BHKचा पण ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. खास करून तुम्ही जर आत्ता फ्लॅटमध्ये राहत असाल ना तर अपग्रेड करण्यासाठी हा एरिया तर चांगलाच आहे. प्रॉपर भोसरी गावठाणात हा प्रोजेक्ट आहे. त्या व्यतिरिक्त प्रोजेक्ट पण चांगला आहे. साधारणतः 24च युनिट जे आहेत इथे आहेत आणि रो हाऊस बंगलोचे प्रोजेक्ट तसे खूप कमी बनतात कारण बिल्डरला परवडत नाही रो हाऊस आणि बंगलो बनवणं. कारण की छोट्याशा जागेत जसं आता ही 5 गुंठे तिथं बिल्डिंग चालली आहे तर 5 गुंठ्यात 28 युनिट इथे तयार होतात. तर इंडिव्हिज्युअल बंगलो बनवणं लोक जे आहेत बिल्डर ते टाळतात. पण इथे भोसरीमध्ये इथे तुम्हाला हे बंगलो जे आहेत जागेसहित ती घेण्याची चांगली संधी मिळते. आणि फ्लॅटमध्ये काय होतं
की तुम्ही तसे भिंतीचेच मालक असतात, जमीन जी असते ती सोसायटीच्या नावावर असते. पण रो हाऊस आणि बंगलोमध्ये तसं नसतं. त्याच्यामध्ये ही जी खालची जागा आहे तीसुद्धा तुमच्या मालकीचीच असते. आणि एक गोष्ट अशी आहे ज्याची व्हॅल्यू तुम्ही पैशात करू शकत नाही, ते म्हणजे समाधान. जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल जागा घेऊन त्यावर बंगलो बनवता किंवा रेडीमेड बंगलो घेता, त्याच्यात मिळणारं समाधान जे आहे त्याची व्हॅल्यू कधीच पैशात करता येणार नाही. सो अशा पद्धतीचा युनिट इथं बनवून तयार आहे. आता ह्याच्यातली ही जी लाईन आहे ह्या साईडची, याचं पोझिशन पुढील 6 महिन्यात होणार आहे. आणि जी पुढची जी लाईन आहे त्याचं पोझिशन पुढच्या 6 महिन्यानंतर होणार आहे. मी तर घर घेताना नेहमी सांगतो की घराला तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून न बघता, डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून न बघता, जनरेशनल वेल्थ म्हणून बघायला पाहिजे. आता असा जर युनिट तुम्ही घेतला जागेसहित बंगलो, तर तुम्ही तर राहालच, पण येणारे जे तुमच्या पुढच्या जनरेशन आहेत त्यासुद्धा इथे ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या यूज करतील. आणि नुसतं यूज करणार नाही तर तुमचं नावसुद्धा निश्चित काढतील. सो याचा तुम्ही निश्चित विचार करा. सो आता आपण रेट समजून घेऊया. सो मंडळी, शेवटी आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रेट समजून घेऊ. सो पहिले मी फ्लॅटचे रेट सांगतो आणि त्याच्यानंतर जे इथले बंगलो आहेत त्याचे रेट तुम्हाला सांगतो. आता 638 स्क्वेअर फूटचे जे फ्लॅट आहेत त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 56,73,238 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि ॲज पर बिल्डर या बिल्डिंगचं जे पोझिशन आहे ते पुढच्या जून 2026मध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि रेरा जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2026ला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो 2BHK आहे 641 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 56,99,773 रुपये जाते. म्हणजे जर फरक बघितला तर दोन्ही फ्लॅटमध्ये 25,000 रुपयाचा फरक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला 2.5 BHKचे 2 फ्लॅट आहेत जे गार्डन फ्लॅट आहेत. त्याचा कार्पेट जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर 962 स्क्वेअर फूट आहे. त्याची पॅकेज कॉस्ट 85,39,082 रुपये जाते. आणि 1,025 स्क्वेअर फूटचा एक गार्डन फ्लॅट आहे फर्स्ट फ्लोअरला, त्याची पॅकेज कॉस्ट 90,96,330 रुपये जाते. सर्व खर्चासहित मी तुम्हाला ही पॅकेज कॉस्ट सांगतो आहे. आता आपण जागेसहित बंगल्याबद्दल जर बोलायला गेलो तर सगळ्यात छोटा जो बंगलो आहे तो 1,30,00,000ला जातो आहे, पॅकेज कॉस्ट सांगतो आहे. त्याच्यानंतर 4 BHK बंगलो जो आहे तो 1,58,00,000 रुपयाला जातो आहे सर्व खर्चासहित. आणि 5 BHKला जर तुम्ही गेलात तर 1,84,80,100 रुपयाला जातो आहे. आता हे मी जागेसहित सांगतो आहे. जेव्हा तुम्ही साईड व्हिजिटला याल तेव्हा इथे बरेच ऑप्शन डेव्हलपरकडून तुम्हाला देण्यात आलेले आहेत. म्हणजे जे अंतर्गत कार्पेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बरेच सारे बदल जे आहेत ते इथे करू शकणार आहात. सो ही सगळी कॉस्ट इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि जर तुम्हाला इथं कुठलं युनिट आवडलं, काही मदत लागली निगोशिएशनला, तर नक्की बुकमाय वास्तूच्या टीमला कॉल करून तुम्ही सांगा. आम्ही निगोशिएशनसाठी सुद्धा तुम्हाला नक्की हेल्प करू. डेव्हलपरचे आमचे चांगले संबंध असतात. ह्याच डेव्हलपरचे असतील किंवा इतर जणांचे पण चांगले संबंध असतात. कारण डेव्हलपरसाठी लीड जनरेशनचं जे काम आहे ते आमची कंपनी करत असते. सो आम्ही आमच्या कस्टमरला नेहमी थोडीशी प्रायोरिटी देत असतो आणि त्यांना युनिट घेण्यासाठी, फ्लॅट बंगलो घेण्यासाठी नेहमी मदत करत असतो. सो कुठलीही मदत लागली तर नक्की कॉल करा. बँकिंगला लोकांना आजकाल बऱ्याच अडचणी येतात. जर तुम्हाला 100% जरी लोन पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला सांगा. आमचे जे बँकर्स आहेत त्यांच्यामार्फत आम्ही तुम्हाला बँकिंगमध्ये सुद्धा निश्चित मदत करू. बऱ्याचदा डाऊन पेमेंटला पैसे कमी पडतात. अशा अनेक ज्या गोष्टी त्या आम्हाला रेग्युलर आम्ही बघत असतो. सो नक्की तुम्हाला इथे हेल्प करू. बाकी प्रत्येक गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी आम्ही 7 ते 8 या वेळेमध्ये नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ आणत असतो. सो तुम्ही नोटिफिकेशन लावा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आणि भोसरीसारख्या लोकेशनला आज आपण तुमच्यासाठी अफोर्डेबल कॉस्टचे 2 BHK फ्लॅट आणि 3 आणि 4 BHK जे बंगलो घेऊन आलेत. तर भोसरी भागामध्ये बंगलोचं ऑप्शन तर तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आणि फ्लॅटच्या किमतीसुद्धा तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह अशा इथे मिळतात. सो नक्की साईड व्हिजिट प्लॅन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटून नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.